तर पुढचे 3 तास सतर्कतेचे असणार आहे। रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पुढचे 3 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे। हवामान विभागाने या संदर्भातला मेसेज सुद्धा सध्या शेअर केलेला आहे। पालघर, रायगड, ठाणे या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं सांगितलं जात आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली, आपण पाहतोय गेल्या साधारणतः 2 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे आणि आज सुद्धा रायगड, पालघर आणि ठाण्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे। काय अपडेट? भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट खरं तर देण्यात आलेला आहे। रायगड असेल, पालघर असेल, हा संपूर्ण जो पट्टा आहे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीची खरं तर शक्यता व्यक्त केलेली आहे। आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीमध्ये जे सगळे आपले मच्छीमार बांधव आहेत त्या सगळ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत, त्यांना इशारा देण्यात आलेला आहे। कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रामध्ये थोडी खरं तर न्यायच्या नाहीयेत, उतरवायच्या नाहीयेत अशा पद्धतीचा त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासोबतच राज्यामध्ये पुढील 24 तासामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुसळधार पावसाची निश्चितच धन्यवाद रुपाली, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। पुढे देखील माहिती घेत राहू। तर खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये